काल रात्री या रस्त्याने येत होतो, पण या रस्त्याचं काम चालू होतं हे माहीत नव्हतं आणि पुढून ना त्यांनी बॅरिकेड लावले होते ना काही चिन्ह वगैरे लावलं होतं की रस्त्याचं काम चालू आहे म्हणून. तरी पण मला रात्री दिसलं नाही, त्यामुळे मी सरळ सरळ पुढं आलो. त्यामुळे आणि इथं पाईपलाईनचं काम चालू होतं, त्या पाईपलाईनमध्ये माझी गाडी जाऊन आचकून मी पलीकडे पडलो उडून. त्यामुळे माझं नुकसान झालं. मला इथं वरती फ्रॅक्चर आहे, बरकडा फ्रॅक्चर आहे माझा. आपण बघतोय या ठिकाणी अतिशय जे कातरगडाव येणकोर रस्त्याचं काम चालू आहे. या रस्त्यावर जे हलगर्जीपणा जे कॉन्ट्रॅक्टर असतात, बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, यांनी या रस्त्याचं काम चालू असताना तिथं ज्या पाईपलाईनीचं काम चालू आहे, ज्या ठिकाणी जुन्या पाईपलाईन काढून नवीन पाईप टाकायचं काम चालू आहे, आणि या ठिकाणी काम चालू असताना येणाऱ्या कातरगडावकडनं गाड्यांना अजिबात दिसत नाही. संध्याकाळचा अतिशय बिकट, यांनी कुठलाही तसं कटआउट वगैरे लावलेलं नाही, सिग्नल दिलेलं नाही, आणि त्यामुळे अनेक प्रकारचे ऍक्सिडेंट घडते. आता हे आमचे मित्र नडवळे यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, यांचा हात मोडला आहे, बरकऱ्या फ्रॅक्चर आहेत. अशा ठेकेदारावर त्वरित ऍक्शन घेऊन बांधकाम विभागाने त्यांचं लायसन्स जप्त करावं ना अशा अधिकाऱ्यांचं लायसन्स जप्त करून त्यांच्यावर रितसर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही येणकोळ गावाच्या वतीनं तीव्र आंदोलन करून अशा बेचुकार आणि हातगर्जीपणा अधिकाऱ्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.